शार्दूलची मिसळ खाऊन आम्ही राशीनला पोहोचलो होतो की आम्हाला तिथं फेमस ब्लॉगर शुभचिंतक बघायला भेटला. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळं स्वागत आहे आपल्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. आज आपल्याला कर्जतला न जाता आपल्याला जायचं आज राशीन. आणि जायचं कशा आपली 21 वर्ष जुनी असलेली स्प्लेंडरवर. इतकी जुनी गाडी म्हणल्या कोणतरी जुना मित्र बी घेऊन जावं लागेल सोबत. त्यामुळे मी पोहोचलो डायरेक्ट गल्लीमध्ये ईशानला घ्यायला. ईशानला आपण 2 दिवस आधीच सांगितलं की आपल्याला जायचं बाबा आज राशीनला. त्याचं 2 मिनिटं काम चालू होतं तोपर्यंत मग म्हणलं आपण मंदिरात जाऊन यावं. लगेच फाट दिशेने मंदिरात आलो, दर्शन घेतलं मस्त आणि मग निघालो आम्ही दोघं राशीनला. राशीनला जाताना मध्येच आपली गाडी धूर मारायला लागली. काय झालं काय माहिती. आम्ही दोघं म्हणलं आता गाडी मध्ये आधी लॉक व्हायची, त्यापेक्षा आपली गाडी घरी लावू आणि आपण दोघं 4 व्हीलर मध्ये जाऊ. आता राशीनला चाललोय 11-12 वाजता. नाश्ता काही केलेला नाही. म्हणलं आता शार्दूल मिसळ मध्ये मस्तपैकी नाश्ता बी होईल, जेवण बी होईल, सगळं जे एकदम टॉप मध्ये होऊन जाईल. म्हणून पोहोचलो आम्ही शार्दूल मिसळला. शार्दूल मिसळची टॉप क्वालिटीची फेमस असलेली मिसळ घेतली खायला. मिसळ मस्तपैकी एकदम फुल मध्ये टचकून मारून टाकली. त्यानंतर राशीनला पोहोचलो. राशीनला आपलं जे काम होतं ते काम केलं आणि मग आपण भेटायला निघलो शुभचिंतकला. शुभचिंतकला आधीच फोन झाला होता. शुभचिंतक म्हणला आपण भेटू राशीनच्या बस स्टँडवर. तो बी इतका भारी, तो होता भिगवण रोडला कुठे लांब गेला. तो आपल्यासाठी फक्त राशीन मध्ये आला परत. त्यासोबत बरंचसं काम केलं, त्यासोबत बरंचसं बोललो, अनुभवाच्या गोष्टी त्याकडनं घेतल्या जराशा आणि मग आपण निघून आलो कर्जतला. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये.